मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण निफ्टीचं ॲनालिसिस करणार, त्यासोबत काल सेबीचं एक सर्क्युलर आलेलं होतं। तुम्ही सर्वांनी न्यूजला पण ऐकलेलं असेल की सेबीने एक सर्क्युलर जारी केलेलं होतं। त्यामध्ये एफ-एन-ओमध्ये जे बदल केले, म्हणजे फ्युचर अँड ऑप्शनमध्ये जे बदल केले त्याबद्दलची माहिती त्या सर्क्युलरमध्ये होती। मग आपण थोडक्यात बघूया की काय बदल त्या ठिकाणी करण्यात आले। कारण की आपण बघतोय की डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये व्हॉल्यूम पण इन्क्रीज होत चाललेले। प्रत्येक रिटेलर जो आहे ऑप्शन ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे खास करून, आणि तिथे व्हॉल्यूम पण आपल्याला वाढताना दिसते। आणि सेबीचे मागे पण आकडे आले की 91.1% रिटेलर जे आहेत ना, ते डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये लॉस करून घेत आहे, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस करून घेत आहे। त्याचं कारण म्हणजे त्यांना नॉलेज पण नाही आहे, ऑप्शन काय असतात त्यांना माहीत नसतं, तरी पण ते काम करत आहे। मग त्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी सेबीने सर्क्युलर जारी केले, म्हणजेच एफ-एन-ओमध्ये थोडा बदल केला। मग थोडक्यात आपण बघूया ते बदल काय केले, नंतर मग आपण निफ्टीचे ॲनालिसिस करू। सुरुवातीला म्हणजे अपफ्रंट कलेक्शन ऑफ ऑप्शन प्रीमियम फ्रॉम बायर्स, म्हणजे जे पण रिटेलर असतात ऑप्शन बाईंग करतात बघा, आपल्याला प्रीमियम काही चुकतं करावं लागतं सेलरला, कारण की ते जे कॉन्ट्रॅक्ट होतं असतं एक बायर आणि सेलरमध्ये होतं असतं, बरोबर ना। मग इथे ऑप्शन बायरला काही प्रीमियम चुकतं करावं लागतं। मग बहुतेक असे आपले रिटेलर असतात की छोटे छोटे प्रीमियम बाय करतात मार्केटमध्ये, म्हणजे कोणी 20 रुपयांचं 10 रुपयांचं प्रीमियम पण बाय करताना आपल्याला दिसतं। एक्सपायरीच्या दिवशी खास करून या गोष्टी होत असतात। मग इथे आता त्या ऑप्शन बायरला अपफ्रंट मार्जिन द्यावं लागणार, म्हणजे एक्स्ट्रा मार्जिन त्या ठिकाणी द्यावं लागणार। मी जर एक लॉट निफ्टीचा 5,000 रुपयाला जर बाय करत असेल तर आता तिथे मार्जिन मला जास्त पण द्यावं लागणार आहे। त्याने काय होईल, थोडं कंट्रोलमध्ये येणार फक्त ऑप्शन ट्रेडिंग। मी असं म्हणत नाही की व्हॉल्यूम त्याच्यामध्ये कमी होणार आहे। हे बघा, 2 वर्षांपूर्वी पण सेबीने काही नियम आणले होते, तेव्हा पण ऑप्शन सेलिंगसाठी खूप कमी मार्जिन लागायचं। 60-70 हजारामध्ये आपण एक लॉट सेल करू शकत होतो, पण तो एक लॉट सेल करण्यासाठी आता 1.25 लाख रुपये लागतात। तेव्हा पण असंच म्हणायचे की त्याच्यामध्ये आता व्हॉल्यूम कमी होणार आहे, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये व्हॉल्यूम राहणारच नाही। पण तेव्हापासून बघितलं व्हॉल्यूम वाढतच चाललेलं आहे, ते काही थांबत नाही। आत्ता पण तेच होणार आहे। जरी एवढं सर्क्युलर आलं, त्याच्यामध्ये बदल केले, तरी पण आपल्यासारख्या सामान्य व्यक्ती जाणार तर ऑप्शनमध्येच जाणार, कारण की त्यांना समोर दिसतं आहे खड्डा आहे, आपण त्याच्यामध्ये पडणार आहे हे माहीत असताना पण तिथे ते काम करणारच आहे 100%। त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही, किती सर्क्युलर येऊ द्या आणि किती बदल करू द्या, कारण की प्रत्येकाला काय वाटतं की माझा पैसा ऑप्शनमध्येच बनेल। हे चांगले चांगले सेगमेंट जे असतात ना, इक्विटी ETF याच्यामध्ये कोणी जात नाही, शेवटी जाणार इकडेच। ऑप्शन बायरला जास्त प्रीमियम इथे आता चुकतं करावं लागणार आहे, म्हणजे मार्जिन जास्त द्यावं लागणार आहे। म्हणजे हे इफेक्टिव्ह केव्हापासून राहणार आहे, 1 फेब्रुवारी 2025 पासून। त्यानंतर रिमूव्हल ऑफ कॅलेंडर स्प्रेड ट्रीटमेंट ऑन दी एक्सपायरी डेट। समजा मी काय केलेलं आहे, ह्या महिन्याचं एक फ्युचर बाय केलेलं आहे, दुसऱ्या महिन्याचं फ्युचर सेल केलेलं आहे, ठीक आहे। म्हणजे मी काय कॅलेंडर स्प्रेड त्या ठिकाणी बनवतो आहे। आता त्या कॅलेंडर स्प्रेडमध्ये आपण मार्जिनचा पण फायदा घेत असतो, पण आता तो फायदा आपल्याला फक्त एक्सपायरीच्या दिवशी घेता येणार नाही, लक्षात घ्या। इथं काय दिलेलं आहे, उल्लेख काय केलेला आहे, एक्सपायरी। इतर वेळेला आपण कॅलेंडर स्प्रेडचा फायदा घेऊ शकतो, नाहीतर काही जणांना वाटेल की कॅलेंडर स्प्रेड पूर्णपणे बंद झालं, बंद नाही झालं, त्याचा फायदा फक्त आपण एक्सपायरीच्या दिवशी घेऊ शकत नाही। इथं लिहिलेलं आहे बघा, तुम्हाला परफेक्ट दिसेल। आणि हे पण लागू होणार फेब्रुवारी 1, 2025 पासून। त्यानंतर इंट्राडे मॉनिटरिंग ऑफ पोझिशन लिमिट हे लागू होणार एप्रिल 1, 2025 पासून। इंट्राडेमध्ये बघा ऑप्शनमध्ये पण खूप व्हॉल्यूम असतात, आणि एक जो ब्रोकर असतो, जसं झेरोदा आपण वापरतो आहे, कोणी एंजल वनचा वापर करत असतो, त्यांचं पण लिमिट असतं। हे बहुतेक जणांना माहीत नसेल की ह्या प्लॅटफॉर्मवरती किती कॉन्ट्रॅक्ट ट्रेड होऊ शकतात, त्यांचं पण एक लिमिट असतं। ही कन्सेप्ट कोणाला माहीत नसेल, पण तसं पण असतं। त्याच्यामध्ये पण काही वेळेला अचानक व्हॉल्यूम येत असतात, ट्रेडिंग वाढते, मग त्यावरती नजर कोणाची एक्सचेंजची असणार, त्याचं मॉनिटरिंग मार्केट बंद झाल्यानंतर कोण करत होतं, एक्सचेंजच आत्ता पण करणार, पण ते मार्केट चालू असताना। हे केव्हापासून होणार, 1 एप्रिल 2025 पासून। कॉन्ट्रॅक्ट साईज फॉर इंडेक्स डेरिव्हेटिव्ह, आता काही जणांना कॉन्ट्रॅक्टच माहीत नाही, ऑप्शनमध्ये काम करतात, त्यांना जर विचारलं ना कॉन्ट्रॅक्टचा अर्थ काय होतो, त्यांना वेगळं वाटेल ते की हे नेमकं कॉन्ट्रॅक्ट आलं कुठून, ठीक आहे। आपण जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये येत असतो ना, आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत असतो, एक बायर सेलर यांच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट होत असतं, लक्षात येतं आहे ना। मग तिथे कॉन्ट्रॅक्टची साईज आली, जर मी म्हटलो की निफ्टी आपली ट्रेड करते 25,500 वरती आणि निफ्टीची लॉट साईज आहे 25, याची कॉन्ट्रॅक्ट साईज जी होणार ना, मग ती 6,37,500 होणार। ही काय झाली त्याची कॉन्ट्रॅक्ट साईज। आता याचं पहिलं लिमिट जे होतं ना, ही कॉन्ट्रॅक्ट साईज 5 लाख ते 10 लाखांच्या दरम्यान राहिली पाहिजे। बहुतेक जणांनी 2-3 वर्ष ऑप्शन ट्रेडिंग केलेले आहेत,
लॉस पण केलेले आहेत, त्यांना या गोष्टी माहीत असतील की जेव्हा तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायची, याची लॉट साईज होती पहिले 75, 75वरून 50 झाली, 50वरून 25वरती आली, ही 25वरती आली. नंतर का आलेली असेल? निफ्टीची व्हॅल्यू वाढत चालली. व्हॅल्यू वाढली म्हणजे काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्ट साईज वाढत जाणार. मग ती 5 लाख ते 10 लाखांच्या दरम्यान राहिली पाहिजे, 10 लाखांच्या वरती जायला नको. त्यामुळे काय केलं जायचं? ही लॉट साईज इथे कमी केली जायची. पुन्हा वाढली, पुन्हा 50 लाखांवरून 25 लाखांवरती आणली. अशा पद्धतीने केलं जायचं, 10 लाखांच्या वरती जायला नको. पण आता ही कॉन्ट्रॅक्ट साईज जी आहे ना, ती वाढवली जाणार. पुन्हा ही 10 लाख नसणार, हिला घेऊन जाणार आता 15 लाखांवरती. मग आता जर निफ्टी इथे ट्रेड करते, हिचे कॉन्ट्रॅक्ट साईज जर वाढवायची असेल तर काय करावं लागेल? लॉट साईज वाढवावी लागेल. इथं काय होणार मग? लॉट साईज, निफ्टीची लॉट साईज काय होणार? वाढणार. ती इथे निफ्टीची लॉट साईज वाढणार, तिला घेऊन जाणार मग 15 लाखांपर्यंत एक कॉन्ट्रॅक्ट. मग एखाद्या वेळेला पुढे चालून, अजून तर चालू नाही झालेलं, हे होणार नोव्हेंबर 20पासून. इथं दिलेली पण तारीख नोव्हेंबर 20. एखाद्या वेळेला इथे लॉट साईज चेंज होणार, 50-60पर्यंत 70पर्यंत निफ्टीची लॉट साईज जाऊ शकते. मग कॉन्ट्रॅक्ट साईज त्याची 15 लाखांपर्यंत जाणार. लक्षात आलं? त्यानंतर इथे विकली इंडेक्स डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट रॅशनलायझेशन म्हणजे काय? आपण बघतोय बघा, प्रत्येक दिवसाला मार्केटमध्ये एक्सपायरी. सोमवारच्या दिवशी एक्सपायरी, मंडेला पण, ट्यूजडेला पण एक्सपायरी फायनान्स निफ्टीची, वेनसडेला बँक निफ्टीची, थर्सडेला निफ्टीची, फ्रायडेला आलो की सेन्सेक्सची. प्रत्येक दिवसाला एक्सपायरी होती. मग या एक्सपायरीच्या दिवशी एक रिटेलर जो असतो तो काय करतो? 5-10 हजार रुपये घेऊन येतो. का? प्रीमियम स्वस्त असतात, 1000मध्ये लॉट येऊन जातो. 10,000 घेऊन आला एखादी व्यक्ती की 10 लॉट येतात, मोठा पैसा बनेल ही आशा. कारण की सोशल मीडियावरती तसं दाखवलं पण जातं बघा. इंस्टावरती रील बनतात, यूट्यूबवरती शॉर्ट बनतात, यूट्यूबवरती पण शॉर्ट बनतात. 10 का 500 आप फटेगा, हे फटेगा तो करोड रुपये बनेंगे, असं ऐकतात. ते ऐकून लोक मार्केटमध्ये येत आहे आणि हिरो करतात बघा. हिरो करतात ते प्रत्येक दिवसाला. म्हणजे काय? या प्रत्येक इंडेक्समध्ये प्रत्येक दिवसाला एक्सपायरी. मग हे लोक प्रत्येक दिवसाला थोडा पैसा घेऊन येतात, मार्केटमध्ये लूज करतात. पैसा बनवतो कोणी? ज्या व्यक्तीकडे पैसा आहे, मोठा पैसा असतो, ती व्यक्तीच मार्केटमध्ये पैसा बनवते. आणि जी आपल्यासारखी सामान्य व्यक्ती, ती डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये शक्यतो लॉसमध्येच असते. मोठमोठे इन्व्हेस्टर असतात, इन्स्टिट्यूशन असतात, तेच पैसे बनवतात. सामान्य व्यक्ती नेहमी लॉसमध्येच असते. मग त्यावरती कंट्रोल आणण्यासाठी सेबीने काय केलेलं आहे आता, की आपले जे 2 एक्सचेंज असणार, NSE आणि BSE, यांची विकली फक्त एकच एक्सपायरी होणार. म्हणजे NSEमध्ये 4 इंडेक्समध्ये काय होतं? फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग होत असतं. BSEमध्ये 2 आहे, सेन्सेक्स आणि बँकेक्स. मग आता NSE काय करेल? प्रत्येक वीकमध्ये कोणत्या तरी एका इंडेक्सची एक्सपायरी आणणार. आता कोणती येईल ते आपल्याला नंतर समजेल, आत्ता समजणार नाही. मग त्यामुळे काय होणार हो? प्रत्येक दिवसाला जी एक्सपायरी व्हायची, हे रिटेलर यायचे, हिरो ट्रेड करायचे, त्यावरती थोडासा कंट्रोल. आता ते कंट्रोल होईल. थोडं हिरोवाले नसणार, ज्याच्याकडे 10,000 रुपये, मग त्याला थोडं अवघड होईल. तो पहिले 10 लॉट जे घ्यायचा, एखादा लॉट येऊ शकतो आता डेली करायचं म्हटल्यावरती. मग त्यावरती पण थोडं कंट्रोल येणार आहे. ते कंट्रोल आणण्यासाठी काय केलं? मग इथे विकली फक्त एकच एक्सपायरी होणार. हा पण त्यानंतर इन्क्रीज इन ट्रेल रिस्क कव्हरेज ऑन द डे ऑफ ऑप्शन एक्सपायरी. आता ज्या व्यक्ती एक्सपायरीमध्ये काम करायच्या, प्रीमियम कमी असतात, त्यामुळे प्रत्येकजण तिथे घुसण्याचा प्रयत्न करतो. मग मार्जिन इथे वाढवल्या जाणार. याच्यामध्ये मार्जिन वाढवलं की आपोआप कंट्रोल होणार. जे ऑप्शन शॉर्ट करत असतात, ऑप्शन सेलिंग करतात, 2% मार्जिन पण त्यांना इथे एक्स्ट्रा द्यावं लागणार आहे. त्यावरती पण थोडंसं मग कंट्रोल येणार आहे. म्हणजे हे कशासाठी चाललेलं आहे? ज्या व्यक्ती शिकून काम करत नाही मार्केटमध्ये, आपल्यासारख्या रिटेलर व्यक्ती ज्यांचं मोठं नुकसान होतं आहे, यापासून बाहेर काढण्यासाठी. खूप जण म्हणतील की आता मार्केटमध्ये व्हॉल्यूम ड्राय होणार डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये. तसं काही होणार नाही. तुम्ही बघा, नाही तर या सर्व गोष्टी सेबीने जाहीर केलेल्या आहे, याच्यामध्ये थोडे बदल केलेले आहे ना, तर तुम्ही बघा, हे व्हॉल्यूम तसंच राहणार आहे मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. 1-2 दिवसांसाठी थोडा परिणाम मार्केटमध्ये जाणू शकतो. आपल्याला थोडंसं व्हॉलेटाईल होऊ शकतं, एखाद्या वेळेला साईडवेज होऊ शकतं मार्केट, पण व्हॉल्यूम याच्यामध्ये वाढतच जाणार. कारण की रिटेलरला सवय लागलेली असते. कोणी म्हणेल ना की मला निफ्टीचा एक कॉल बाय करायचा आहे, मला 10,000 रुपये लागत आहे, जे पहिले 5,000 रुपये लागायचे, ती जुगाड करणारच कुठून. मी पहिले 2-3 फीचर बाय करायचो, ती व्यक्ती एक फीचर बाय करणार फक्त, बाकीच्यासाठी जुगाड करणार. जास्त पैसा लावला म्हणजे जास्त बनतो पैसा, बरोबर ना? मार्केटमध्ये चालतंच ते. मग तिथे काय होणार? त्या व्यक्ती येणारच आहे नंतर.
व्हॉल्यूम वाढतच जाणार आहे. ठीक आहे, सामान्य व्यक्तींनी शक्यतो याच्यामध्ये जायलाच नको. हे जे इंट्राडेमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करतात ना, करायला नको. ते डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जायलाच नको. स्विंग ट्रेडिंग केलं पाहिजे तुम्ही. इक्विटीमध्ये ETF असतात त्यांच्यामध्ये काम करत चाला, तिथे फायदा मिळत असतो. पण ते सांगून कोणाला फायदा नाही आहे. आता हे सर्क्युलर आलेलं होतं, म्हटलं थोडक्यात तुम्हाला सांगून द्यावं. ठीक आहे, आता आपण निफ्टीचं ॲनालिसिस करू. तर आपण हा निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट बघतोय. मागचा क्लोज जर बघितला आपण निफ्टीचा, तर तो 25,796 वरती आलेला होता फायनल क्लोज. आता मागचं सेशन जर आपण बघितलं, जवळजवळ उतार चढाव याच्यामध्ये जास्त झाले. म्हणजे बघा, सुरुवातीलाच एक मोठी कॅन्डल पण इथे बनली, शार्प बाईंग झाली होती मार्केटमध्ये. असं वाटलं पण होतं की मार्केट जर थांबलं वरती तर याच्यामध्ये रिकव्हरी ताबडतोब येऊ शकते. लक्षात आलं ना, पण तसं झालं नाही. मार्केट वरून पुन्हा शॉर्ट झालेलं होतं, कंटिन्युअसली निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनवत खाली आलं. हा जो सपोर्ट होता महत्त्वाचा 25,800चा, तो पण मार्केटने ब्रेक केलेला होता, एक निगेटिव्ह प्राइस ॲक्शन. नंतर खाली आल्यानंतर मार्केटने बाउन्स घेतला इथून आणि एक रिव्हर्सल इथे वाटलं होतं की मार्केटने आता हा रेजिस्टन्स पार केलेला आहे. सपोर्ट नंतर काय बनतात, रेजिस्टन्स. इथे मार्केट जातं आहे वरती, ते आता इथे रिव्हर्सल देऊ शकतं असं वाटलं होतं. पण त्याने काय केलं मार्केटने काय केलं, 25,850चा हा रेजिस्टन्स होता त्याला पार केलं नाही. आणि त्यानंतर पूर्ण वेळ बघा मार्केट एका रेंजमध्ये थांबलेलं होतं. मग असं जे मार्केट असतं ना, याला आपण म्हणतो साईडवेज मार्केट. हे जे असतं साईडवेज मार्केट असतं. मार्केटमध्ये काम करताना निरीक्षण खूप गरजेचं असतं. तुम्ही मार्केटला कसं बघताय. आता बघा, जेव्हा पण मार्केटमध्ये एक मोठी कॅन्डल सुरुवातीला बनून जाते ना, शक्यतो साईडवेज होत असतं मोठी कॅन्डल बनल्यानंतर. आणि तसंच झालं, मार्केट पूर्ण वेळी ते साईडवेज झालेलं होतं, एका रेंजमध्ये होतं. वरती पण जायचं, खाली पण यायचं, पुन्हा वरती जायचं, पुन्हा खाली यायचं, एका रेंजमध्ये थांबलेलं होतं. त्याच्या अगोदरच्या दिवशी मार्केटमध्ये काय झाली, शार्प सेलिंग झाली, निफ्टी खाली आलेली होती आणि मागच्या सेशनमध्ये पॉज घेतला. प्रोबॅबिलिटी काय असू शकते इथे, मार्केट जायला खाली नाही जाऊ शकत का, जाऊ शकतं. मार्केटमध्ये रिट्रेसमेंट तर पाहिजेच आहे. निफ्टीने एक ऑल टाईम हाय बनवल्यानंतर रिट्रेसमेंट पण झालं त्याच्यामध्ये चांगल्यापैकी. 25,600 किंवा 25,300च्या आसपास जर निफ्टी आली तर ते पण चांगलं रिट्रेसमेंट असेल मार्केटसाठी आणि मार्केट पुन्हा एक मोठी रॅली देण्यासाठी तयार होईल. मग ट्रेंड इंटॅक्ट आहे मार्केटचा, अजून पण मार्केटचा ट्रेंड मोठ्या टाईम फ्रेममध्ये अप ट्रेंड चालू आहे. मार्केट वरतीच जातं आहे आपलं, मार्केटमध्ये विकनेस नाही आहे. शॉर्ट टर्मसाठी विकनेस येणारच मार्केटमध्ये, प्रॉफिट बुकिंग येणारच. मोठे मोठे स्टॉक आहे ज्यांचं वेटेज इंडेक्समध्ये जास्त असतं, जसं HDFC बँक, रिलायन्स झालं, ॲक्सिस बँक, ICICI बँक, यांच्यामध्ये जर सेलिंग येते तर इंडेक्स आपला खालीच येणार आहे, तो काय वरती जाणार नाही. इंडेक्सला ड्राईव्ह करण्यासाठी त्या स्टॉकचा खूप मोठा रोल असतो. लक्षात आलं सर्वांना. तर हे मार्केट साईडवेज होतं. मग इथे रिव्हर्सल कसं येऊ शकतो, जर निफ्टी 25,850च्या वरती थांबत असेल, म्हणजे फ्लॅट किंवा थोडी पॉझिटिव्ह ओपन होते, आणि जर ह्या रेजिस्टन्सच्या वरती जर निफ्टी थांबत असेल तर मग एक रिव्हर्सल इथे बनू शकतो. मार्केटमध्ये थांबावं लागेल, सस्टेन व्हावं लागेल तिथे. मग तिथून येणारा पहिला रेजिस्टन्स 25,900, हा एक रेजिस्टन्स. त्यानंतर 25,925 ही लेवल पण एक रेजिस्टन्स, आणि 25,950 ही लेवल पण इथे रेजिस्टन्सचं काम करणार. एक चांगला रिव्हर्सल इथे येऊ शकतो जर मार्केट या लेवलला क्रॉस करून वरती थांबत असेल तर. मग तुम्ही म्हणणार की हे मार्केट कंटिन्युअसली खाली येतं आहे, प्रिव्हियस डेचे लो ब्रेक करत होतं मार्केट, पण मागच्या सेशनमध्ये हे लो ब्रेक केले नाही, इथं थांबलं, हा पॉज होऊ शकतो एक. मग ते खाली नाही जाऊ शकत का, जाऊ शकतं खाली. कोणत्या लेवलच्या खाली जाणार, हा एक झोन दिसतोय तुम्हाला, इथे दिसेल तुम्हाला, हा एक झोन आहे. या झोनच्या खाली जर मार्केट गेलं म्हणजे हा एक पॉज होईल मार्केटचा, इथे हा पॉज होईल मार्केटचा हेरिंगच्या दरम्यान. जर मार्केट फ्लॅट किंवा गॅपअप झालं ओपन, ते खाली येतं आहे आणि ह्या लेवलला ब्रेक करतं आहे, या झोनच्या खाली जातं आहे 25,730च्या खाली. या लेवलला ब्रेक करून जात असेल मार्केट, पुन्हा इथे सेलिंग वाढणार. मग म्हणजे काय, आपण डेली टाईम फ्रेममध्ये जर बघितलं, प्रत्येक दिवसाचे लो मार्केट ब्रेक करत चाललेलं, याचा अर्थ म्हणजे काय, मार्केटमध्ये तो मोमेंटम तुटलेला आहे, मार्केट खाली येत जाणार. लोअर हाय लोअर लोज म्हणतो ना आपण, तशाच पद्धतीने लो 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 ब्रेक होत जातील. मार्केट जेव्हा आपल्या प्रिव्हियस डेच्या कॅन्डलला ब्रेक करत जाणार, म्हणजे हाय ब्रेक करत जाणार, तो मार्केटमध्ये काय असतो, मग रिव्हर्सल असतो. नाहीतर व्हायला इथे कंटिन्युएशन होऊ शकतं. म्हणजे या पहिल्या दिवशी काय झाली, सेलिंग झाली, त्यानंतर मार्केटने इथे पॉज घेतला, थांबा घेतला, आणि पुन्हा मार्केट इथून काय होणार, मग शॉर्ट होणार. पण ते शॉर्ट होणार 25,730च्या खाली. एक निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर इथे बनत असेल, आपल्याला दिसेल जेव्हा आपण उद्या सकाळी मार्केटमध्ये येणार. मार्केटची ओपनिंग पण महत्त्वाची असते, की मार्केट कुठे ओपन होतं आहे आणि ते कसं ट्रेड करतं आहे. हे बघा, हे शॉर्ट झालं ना मार्केट, कालचा हा एक पॉज इथे,
इथे मी पेन चालवतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. हे मार्केट कंटिन्युअसली खाली आलं, शॉर्ट झालं. हा मार्केटचा काय झालं, इथे पॉज झाला एक. मग ते याच्यावरती गेलं तर रिव्हर्सल देणार, किंवा ह्या लेवलच्या खाली गेलं तर ते कंटिन्युएशनमध्ये जाणार खाली कंटिन्युअसली. लक्षात आलं तुम्हाला. मग खाली डायरेक्ट सपोर्ट जो होतोय ना 25,612चा, ही लेवल मार्केटसाठी सपोर्टचं काम करणार इथे. बघूया मग मार्केट उद्याच्या दिवशी या सपोर्टला ब्रेक करतं की रेजिस्टन्सला ब्रेक करतं. मार्केटची ओपनिंग पण महत्त्वाची असते. काही वेळेला असं पण होतं की मार्केट 100-150 पॉईंटनी गॅप डाऊन ओपन होऊन जातं. मग आपलं ॲनालिसिस वेगळं असतं. आपण ज्या लेवल म्हणायचो की आपल्यासाठी या सपोर्टचं काम करत आहे, त्यानंतर बनतात रेजिस्टन्स. मग मी म्हटलं की मार्केट इथे ओपन झालं, समजा मार्केट झालं इथे ओपन 25,600च्या आसपास. आता मार्केट जेव्हा इथून रिव्हर्सल देण्याचा प्रयत्न करणार, पुन्हा जेव्हा ह्या रेजिस्टन्सच्या आसपास जाणार, ते मार्केट पुन्हा इथून शॉर्ट होत असतं. मग ते हर्डल मार्केटला पार करावे लागतात. जर याच्यावरती सस्टेन होत असेल तर पुन्हा मग इथे काय होतं, बाईंग घ्यायला लागते. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये होत असते. आपण चार्ट बघतोय म्हणजे काय, बायर आणि सेलरची ॲक्टिव्हिटी आपण चार्टवरती बघत असतो. बायर आणि सेलर काय करताय त्याप्रमाणे मग आपण मार्केटमध्ये काम करायचं असतं. ठीक आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या लेवल होत्या. आणि तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा काम करताय, मी तर सांगणार, हे बघा FNOचा डाटा पण येतो आहे. खूप काही गोष्टींमध्ये बदल केला जातो FNOमध्ये पण. तर जपून काम केलं पाहिजे. करायचं असेल तर शक्यतो करूच नका, आणि करायचं असेल तर थोडं नॉलेज घ्या. पण जेव्हा या FNOबद्दल नॉलेज येत असताना, जी व्यक्ती प्रॉपर नॉलेज घेईल ती शक्यतो याच्यामध्ये जाणार पण नाही. ती व्यक्ती शक्यतो याच्यामध्ये येतच नाही. नॉलेज घेतल्यानंतर ती स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करणार, ETF काम करणार, याच्यात जाणारच नाही. ठीक आहे. आणि कोणाला करायचं असेल काम तर मग स्टॉप लॉसचं पालन पण करा. रिस्क असते मार्केटमध्ये नेहमी बनलेली, त्या रिस्कला समजून घ्या. कुठे बाहेर पडायचं, कुठे एंट्री घ्यायची, या सर्व गोष्टींचा अभ्यास करा. बहुतेक जण स्टॉप लॉस पण लावत नाही. असंच काम करतात की मी एखादा कॉल ऑप्शन बाय करून टाकला, मार्केट खाली येतं 300 पॉईंटने तरी थांबलेलं आहे, आणि म्हणतात पण मी कॉल बाय केलेलं आहे. आता काय केलं पाहिजे, मार्केट जर डाऊन ट्रेंडमध्ये येतं आहे आणि तुम्ही कॉल बाय करून बसलेले, तुम्हाला लॉसच होणार आहे ना. एकतर तुम्ही मग स्टॉप लॉस लावायला पाहिजे होता, छोटी सिरीज घेऊन तुम्ही बाहेर पडायला पाहिजे होतं. तसं कोणी करत नाही. लक्षात आलं. स्टॉप लॉस लावत चाला सर्वजण. तर माझ्या मते निफ्टीमध्ये सर्वांना लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला छानशी कॉमेंट पण करा, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.